नमस्कार. आज आपण करणार आहे कच्ची कैरीपासून झणझणीत आणि चटपटीत असा पुलाव करणार आहे. साऊथ इंडिया स्टाईलमध्ये करणार आहे आणि ते झटकीपट होतं, जास्त मेहनत लागत नाही, काही नाही. आणि घरच्या साहित्यामध्ये होतं, चवीला एकदम भन्नाट असं होतं. चटपटीत आणि झणझणीत पुलाव करणं तयार होतं आहे. टिफिनसाठी किंवा रात्रीच्या जेवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. रेसिपीला सुरुवात करू. हे 2 वाट्या घेतलेले तांदूळ, बासमती तांदूळ घेतले, तर जेवढे जुने तांदूळ घेतात तेवढे भात असं मोकळा होतं. याला 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं. 2 ते 3 पाण्यानं धुवून झालं की त्याला भिजत ठेवणार आहे. 20 ते 25 मिनटासाठी भिजत ठेवायचं. भिजू नाही घातलं तरी चालतं, असं डायरेक्ट जरी शिजायला टाकलं तरी चालतं. किती छान असं तांदूळ भिजून झाले आता हे शिजून घेणार आहे. त्यातलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं. इथं पाण्याला उकळायला की मोठा चमचा एक मीठ टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये तांदूळ टाकून घेणार आहे. ते तांदूळ टाकलं की मिक्स करून घ्यायचं आणि अशी मोठीच कढाई घ्यायची, म्हणजे चांगला असं भात शिजतंय, त्यामध्ये असं दाटत नाही आहे. एकदा मिक्स करून घेतलं की त्यात 2 चमचे तेल टाकायचं किंवा लिंबाचा रस टाकायचा, असं भात मोकळा होतंय. तेही मिक्स करून घ्यायचं. ह्यात बाकीचं काही टाकायचं नाही. तुम्ही कुकरमध्ये पण 2 वाट्या जर तांदूळ असले तर 4 वाट्या पाणी टाकून कुकरमध्ये पण शिजून घेतलं तरी चालतंय. भात शिजला की त्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे त्यातलं पाणी काढून घेणार आहे. इथं 15 ते 20 लसूणच्या गाळ्या घेतलेल्या. 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा तिखट मिरची पावडर घ्यायची. मिक्सरमधून असं आपडधबड वाटून घेतलेलं आहे किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरी चालतं. एक मोठी कैरी घेतलेली, या आंबटच कैरी घ्यायची, खिसून घेतलेले. कढाईमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकायचं. तेल गरम झालं की छोटा चमचा मोहरी चांगली चडतडून द्यायची. मग त्यात छोटा चमचा जिरे टाकायचे. जिरे फुलले की 2 चमचे उडदाची डाळ, 2 चमचे चणा डाळ टाकलेली आणि 10 ते 12 कडीपत्त्याची पानं, 2 हिरव्या मिरी टाकले मोठे मोठे तुकडे करून आणि अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचं. 1 पिंच हिंग टाकायचं आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. डाळीचा कलर चेंज होईपर्यंत, शेंगदाणे चांगले तळेपर्यंत, शेंगदाणे साल तडकायला लागले तर डाळीचा पण कलर चेंज झालेला आहे. बाकी छान असं झालेलं आहे. आणि साऊथ इंडियन करायचं म्हणलं की त्यामध्ये कच्च्या डाळी वापरते, शिजवून किंवा असं भिजत घालून घ्यायच्या नाही, तर फक्त कपड्याने पुसून घ्यायच्या. आणि जे मिरची आणि लसूण जे वाटून घेतलं तेही त्या टाकून घ्यायचं आणि त्याला 2 मिनटासाठी परतून घ्यायचं, कारण आपण लसूण कच्चाच वापरला होता. आणि लसूण रसामध्ये टाकलं की खूप छान असं सुगंध येत आहे. त्याला 2 मिनटासाठी बारीक गॅसवर चांगलं परतून झालं की त्यामध्ये कैरी किसून घेतली ती ते टाकून घ्यायचं. त्यावर थोडंसं मीठ टाकायचं, कारण भात शिजताना पण आपण मीठ टाकलेलं आहे, तेव्हा आता थोडंसं मीठ वापरायचं. हे चांगलं 2 मिनटासाठी मसाल्यामध्ये कैरी परतून घ्यायची. खूप छान असं चटपटीत पुलाव तयार होतं आहे. तुम्हाला खिसून जर नसलं घ्यायचं, असं बारीक चिरून घेतलं तर चालतं आहे. हे 2 मिनटासाठी चांगलं मिक्स करून झालं की भात घेतलेलं शिजून ते टाकून घ्यायचं त्यामध्ये. हे भातातलं पाणी काढून घेतलं की फॅन खाली ठेवायचा, जास्त ओव्हरकुक होत नाही म्हणजे, किंवा असं एखाद्या ताटामध्ये पसरून ठेवायचा आणि थंड झाल्यावर घ्यायचा, गरम गरम घ्यायचं नाही करायला. हे टाकून घेतलं की 2 ते 3 मिनटासाठी चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं. हे सगळे मसाल्यामध्ये भात परतून झालं की त्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एकदम बारीक गॅस करायचा. 5 ते 6 मिनटाची वाफ काढायची, जास्त काय ठेवायचं नाही आहे, कारण मसाला आणि भातामध्ये चांगला फ्लेवर उतरेपर्यंत 5 मिनटाची वाफ घेतली की छान असा पुलाव तयार होता. की छान असा पुलाव तयार झाला आहे. सुगंध तर खूप छान अशी यायला लागली. एकदा त्याला मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. चटपटीत आणि झणझणीत असा पुलाव तयार आहे. टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. झटकीपट तयार होत आहे. असं काही नवीन भाताचं प्रकारचं खावं वाटलं झटकीपट तयार करायचा. हे पुलाव तयार करण्यासाठी बासमती तांदूळ घ्यायचं. बासमती तांदळापासून खूप छान असं भात होतं आहे आणि तांदळाचं पण खूप असं सुगंध येत आहे. असं जर पुलाव केला त्याला कोशिंबीर किंवा भाजीची काही गरज लागत नाही, असंच चवीला खूप असं भन्नाट लागत आहे. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.